सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता गॅस वापरणाऱ्यांसाठी आली आहे। फक्त 2 रुपये खर्च करून पहा, तुमची गॅस टाकी जर पहिला 2 महिन्यात संपत असेल तर आता 10 महिने ते 1 वर्ष 100% जाणार आहे। नवीन जुगाड या ठिकाणी आता समोर आलेला आहे। तुम्ही पाहू शकता गॅस जास्त दिवस जाईल, 2 रुपये खर्चात एक जुगाड तुम्हाला करायचा आहे। सगळीकडे युद्धामुळे आता गॅस मिळाना झालाय, त्यामुळे गॅस वाचवलाच पाहिजे। कारण सरकारच्या माध्यमातून एक नवीन बातमी आता समोर येत आहे की एप्रिल, मे, जून आणि जुलै असं 4 महिन्यांसाठी गॅस आता नागरिकांना मिळणार नाही आहे। कारण अमेरिका इराण युद्ध सुरू आहे आणि इराणमधून जो गॅस सिलेंडर आपल्या भारतामध्ये येतोय तर ती आता जहाजे पूर्णपणे अडवलेली आहेत। त्यामुळे आपल्याला आपला गॅस वाचवलाच पाहिजे। त्यामुळे अगदी 2 ते 3 रुपयाच्या खर्चामध्ये एक नवीन जुगाड या ठिकाणी शोधून काढलाय। त्यामुळे तुमचा जर गॅस लवकर संपत असेल तर तुमच्यासाठी बातमी खरोखर महत्त्वाची आहे। कारण यामध्ये असे एक जुगाड नवीन या ठिकाणी आता सापडले, ज्यामुळे तुमचा जर गॅस सिलेंडर पहिला लवकर संपत असेल तर तो अगदी 100% आता या ठिकाणी अजिबात लवकर संपणार नाही आहे। असं एकदम छोटंसं जुगाड तुम्हाला या ठिकाणी गॅसची टाकी आल्या त्यावरती करायचं आहे। तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीची गॅसची टाकी जर वापरत असाल आणि गॅसची टाकी तुम्ही व्यवस्थित वापरून पण काटकसरीने वापरून पण लवकर जर संपत असेल तर आता एका गरीब घरातील आजोबांनी एक सोपा जुगाड या ठिकाणी गॅसची टाकी आल्या त्यावर केलाय। अगदी 2 ते 3 रुपये खर्चामध्ये हा जुगाड आता तुम्हाला घरच्या घरी आता करता येणार आहे। पहिला त्यांचा गॅस अगदी 2-3 महिन्यामध्ये संपायचा, हा एक नवीन जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस सिलेंडर या ठिकाणी वर्ष होऊन पण अजून पण या ठिकाणी निम्मा शिल्लक आहे। या ठिकाणी आता पाहायला मिळतोय जर तुमच्या घरातील गॅस सिलेंडर टाकी लवकर या ठिकाणी कमी वापरून पण लगेच संपत असेल तर आता एका झोपडीत राहणाऱ्या एकदम गरीब आजोबांनी एक नवीन जुगाड या ठिकाणी केलाय। म्हणजेच यावर एक अशी गोष्ट प्रक्रिया केल्या त्यामुळे तुमचा पण गॅस सिलेंडर जर त्या ठिकाणी लवकरात लवकर संपत असेल तर ही जर सोपी गोष्ट तुमची गॅस सिलेंडरवर टाकी आलेल्या यावरती तुम्ही केला तर तुमचा सुद्धा गॅसची टाकी अगदी पहिला 2-3 महिन्यामध्ये जर लवकर संपत असेल तर तो अगदी इथून पुढे वर्षभर सुद्धा 100% या ठिकाणी आता टिकणार आहे। आपल्या महाराष्ट्रामधीलच बीड जिल्ह्यातील एका गरीब आजोबांनी एक नवीन जुगाड आता या ठिकाणी गॅसची टाकी आणल्या त्यावरती केलेला आहे। पहिला त्यांचा गॅस सिलेंडर अगदी 2-3 महिन्यामध्ये संपायचा, कारण त्यांच्या घरामध्ये जास्त माणसं होती त्यामुळे लवकर संपायचा। त्यांनी हा एक नवीन जुगाड केल्यानंतर आता 1 वर्ष पूर्णपणे संपलंय। 1 वर्ष 2 महिने या ठिकाणी झालेत तरी सुद्धा गॅस सिलेंडरची टाकी अजून पण या ठिकाणी वजनाला निम्मी शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुमचा जर गॅस सिलेंडर लवकर संपत असेल काय या ठिकाणी जुगाड तुम्हाला करायचा आहे नक्की बघा। आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर टाकी असतेच। ती गॅस सिलेंडरची टाकी काही जणांची 1 महिन्यात संपते तर काही जणांची अगदी 2 महिन्यामध्ये संपते तर काहींची या ठिकाणी गॅस सिलेंडर तुमचा पण लवकर संपत असतो। काही जणांचा 3-4 महिन्यातून गॅस सिलेंडरची टाकी संपते। परंतु आपल्या महाराष्ट्रामधीलच बीड जिल्ह्यातील एका गरीब आजोबा आहेत, म्हणजे त्यांना गॅस मिळालं झाला नव्हता। त्यांचा गॅस सिलेंडर पहिला 2-3 महिन्यामध्ये संपायचा। त्यांच्याजवळ गॅसची टाकी भरायला या ठिकाणी गरीब असल्यामुळे पैसे नव्हते। आता तर या ठिकाणी युद्धामुळे गॅसच मिळाना झालाय, तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे त्यांनी एक नवीन जुगाड केलाय। हा जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस सिलेंडर जो आहे तर तो 1 वर्ष 2 महिने झालेत तरी पण अजूनपर्यंत संपलेला नाही आहे। गॅसच्या कंपनीने याचा सत्कार केल्याचं आता पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या आजोबांचा आता फोन लावून सत्कार केलंय। तुम्ही कोणताच जुगाड केलाय बघा, कारण कंपन्या तशा प्रकारे आता आजोबांना फोन करू लागलेत। याच गरीब आजोबांचा गॅस सिलेंडर पहिला 1-2 महिन्यामध्ये या ठिकाणी गॅसची टाकी संपून जायची। त्यामुळे या गरीब आजोबांकडे पैसे नसल्याने त्यामुळे या ठिकाणी त्यांना थोडं डोकं चालवलं। त्यांनी डोकं थोडं चालवून गॅसवर म्हणजे जी टाकी गॅसची भरून टाकी आणल्या त्यावरती आता एक असा जुगाड या ठिकाणी केलाय ज्यामुळे त्यांचा गॅस सिलेंडर वर्षभर होऊन पण या ठिकाणी आता संपन्न झालाय असं पाहायला या ठिकाणी मिळतंय। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या पण घरामध्ये गॅस सिलेंडर या ठिकाणी तुम्ही नक्कीच वापरत असणार आहे, तो खूप लवकर संपत असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी गॅस सिलेंडरवर त्या ठिकाणी खूप दिवस म्हणजे जास्त दिवस गॅस सिलेंडरची टाकी जाण्यासाठी म्हणजेच तुमच्या गॅसची टाकी जास्त टिकण्यासाठी एक छोटीशी टिप्स या गरीब आजोबांनी आता सांगितल्या। तीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे।
ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी 1-2 महिन्यामध्येच आता संपत असेल तर तो 100% आता वर्षभर टिकणार आहे। कदाचित यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एका झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीब आजोबांनी आता गॅसची टाकी लवकर संपत असल्याच्या वैतागाने हा उपाय कोणता केलाय तुम्ही नक्की बघायचा आहे, ज्यामुळे 1-2 महिन्यामध्ये त्यांचा गॅस जो पहिल्यांदा या ठिकाणी संपत होता तर तो अगदी या ठिकाणी आता वर्ष संपून या ठिकाणी पूर्ण झालंय, तरी पण या ठिकाणी आता तो गॅस संपेना झालाय। असा शिल्लक आहे, अजून काय जुगाड केलंय सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा गॅस लवकर या ठिकाणी संपत असेल तर आता या ठिकाणी गरीब आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय आम्ही त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं, गॅसची टाकी आल्या घरी आम्ही आमच्या घरामध्ये हा उपाय करून बघितला आणि आमचा गॅस सिलेंडर पहिला 1-2 महिन्यामध्ये संपायचा, आता 6 महिने उलटून गेलेत पण आमचा गॅस सिलेंडर या ठिकाणी अर्धा आहे असा अजून शिल्लक असल्याचं आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे। त्यामुळे जर तुम्ही पण गरीब आजोबांनी केलेला उपाय तुमची गॅसची टाकी आणल्या आता जर केला तर तुम्हाला पण तुमचा गॅस सिलेंडर अगदी 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी जर पूर्वी संपत असेल तर इथून पुढे 100% वर्षभर टिकणार आहे। तुमचा खर्च या ठिकाणी अगदी निम्म्यावर होणार आहे, तुमची पैशांची बचत होणार आहे। त्यामुळे कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर जर टाकी तुम्ही वापरत असाल तर उपाय हा नक्की करायचा आहे। कोणता उपाय आहे, कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे, आजोबांनी आता सांगितलेला उपाय या ठिकाणी लगेच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। पण त्याआधी गॅस सिलेंडरची टाकी संपण्यामागची कारणे नेमकं कोणती आहेत ती सुद्धा या आजोबांनी सांगितली आहेत। बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जर गॅस सिलेंडर संपण्याची कारणे जर तुम्ही बघितली नाही तर गॅस नेमकं का संपतोय हेच तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी तुम्ही द्यायचा आहे, कारण तुमच्या आता हजारो रुपये या ठिकाणी आता वाचणार आहेत। 3 महिन्यातून 2 महिन्यातून या ठिकाणी तुम्हाला हजारो रुपये वाचणार आहेत। त्यामुळे गॅस या ठिकाणी लवकर संपण्यामागची कारणे जाणून घेऊया। त्यानंतर लगेचच बीड जिल्ह्यामधील एका गरीब आजोबांनी, झोपडीमध्ये राहणाऱ्या आजोबांनी कोणता उपाय गॅसच्या टाकीवर केलाय जेणेकरून त्यांचा गॅस वर्षभर जाऊ लागलाय नक्की बघा। तुमचा गॅस सिलेंडरची टाकी कमी वापरून पण लवकर संपते का याची महत्त्वाची कारणे या ठिकाणी आपण पाहत आहोत। त्यानंतर गरीब आजोबांनी जो जुगाड गॅस टाकी आल्यावर केलाय ते लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचं काम थोडंसं बाजूला ठेवावं लागेल आणि फक्त 2 मिनिट इथे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, तुमचा गॅस सिलेंडरची बचत व्हिडिओच्या माध्यमातून 100% होणार आहे, याची गॅरंटी आता या ठिकाणी मिळते। आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आजोबा आहेत तर ते यांच्याकडे गॅस सिलेंडरची टाकी जी आहे तर ती संपल्यानंतर घ्यायला पैसे नव्हते, वैतागून त्यांनी हा जुगाड केलाय। त्यामुळे तो जुगाड आता सगळ्याला कामाला आलाय। हा जुगाड जो आहे तर तो सक्सेस झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आजोबांचं या ठिकाणी कौतुक केल्याचं आता पाहायला मिळतंय। अगदी 1 ते 2 ते 3 रुपये खर्च करून हा जुगाड आता घरच्या घरी या ठिकाणी तुम्हाला आता करता येणार आहे। बघा, व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय, ते म्हणजे समजा तुमचा गॅस सिलेंडरची टाकी या ठिकाणी जी शिगडी असत्या तर ती या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी, समजा गॅस सिलेंडरच्या टाकी जी आहे तर ती शिगडी कायम 1 ते 2 महिन्यातून खराब होत असते, तुम्हाला पण माहिती आहे। ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही जर 200-300 रुपये देऊन रिपेरिंगवाल्याला जर त्या ठिकाणी खर्च करत असाल तर त्या ठिकाणी ती सुद्धा वाचणार आहे। कारण तुम्हाला पण माहिती आहे, जे ओरडत तुमच्या गल्ली बोळातून आता रिपेरिंगवाला येत असतो, गॅस रिपेरिंग असं ओरडत येत असतो, तर त्याच्याकडून जर तुम्ही 200-300 रुपये विनाकारण तुमचे जात असतील तर ते पैसे या ठिकाणी तुमच्या आता कसे वाचवायचे, कशा पद्धतीने तुम्हाला गॅस या ठिकाणी खराब झाल्यानंतर दुरुस्त करायचा हे पण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। कारण आजकाल तुमच्याजवळ पण पैसे या ठिकाणी असतात आणि गॅसची शेगडी दुरुस्त करण्यासाठी तुम्ही ते पैसे भरपूर देता। त्यामुळे हे पण आता दुरुस्त कसं करायचं हे पण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। आपल्या आता बीड जिल्ह्यातील गरीब आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय हे सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर संपण्याच्या मागची खरी कारणं कोणती आहेत तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। गॅस सिलेंडर संपण्यामागची महत्त्वाची कारणे तुम्हाला सांगतोय। तुमच्या घरामध्ये या ठिकाणी तुमचे कधी पाहुणे आले, नातेवाईक आले तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे नातेवाईक आले असतील तर मात्र तुमचा गॅस सिलेंडर संपतो। पण जवळजवळ या ठिकाणी 90% लोकांकडे पाहुणे येतात, फक्त 4 दिवसांसाठी येतात, तरी पण त्यांचा गॅस सिलेंडर संपत या ठिकाणी असतो। त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असता की आमच्या घरामध्ये पाहुणे पण जास्त येत नाहीत, आमच्या घरामध्ये कोणते नातेवाईक पण जास्त येत नाहीत आणि लवकर कसा काय आमचा गॅस सिलेंडर संपतो।
हा नक्कीच प्रश्न तुमच्या सुद्धा मनामध्ये या ठिकाणी पडलेला कत्तर असणार आहे. तर यामागचं कोणतं कारण आहे लगेचच पाहूया. तुम्हाला 2 रुपये खर्चामध्ये आजोबांनी केलेला उपाय कोणता करायचा आहे हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला जो रिपेरिंगवाला आहे तर गॅस रिपेरिंग असं तुमच्या गल्लीतून ओरडत येत असतो, तर तो रिपेरिंगवाला तुमचं गॅस थोडंफार इकडे तिकडे या ठिकाणी दुरुस्त केलं तर तुमच्याकडून 200, 300, 500 रुपये घेतो. तर ते वाचवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय उपाय करायचे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो. सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की नेमकं गॅस सिलेंडर आता संपण्यामागची नेमकं कारणं कोणती आहेत. ती म्हणजे तुम्हाला पहिलं कारण सांगतो, तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला या ठिकाणी महागाईत पडतोय. आता बघा, गॅस सिलेंडर चालू असताना किंवा गॅसची टाकी जी आणून जोडल्यानंतर तुम्ही एक निष्काळजीपणा करता, एक चूक भली मोठी आता करत आहात, ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपू लागलाय. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय वेडे आहोत का, कारण आम्ही गॅस सिलेंडर जपूनच वापरणार ना, कारण एकतर या ठिकाणी आता गॅस मेना झालाय, त्यामुळे आम्ही जपूनच वापरणार असं तुम्हाला वाटत असतो. आम्हाला काय पैसे नको आहेत का असं या ठिकाणी तुम्हाला वाटत असणार. परंतु पहिलं कारण गॅस सिलेंडर लवकर संपण्यामागचं हेच आहे. हीच मोठी तुम्ही चूक करत आहात. कोणती चूक आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा. आता गॅस वापरताना एक भली मोठी चूक तुमच्या हातून घडते आहे. तुमचा गॅस सिलेंडर लवकर या ठिकाणी संपत आहे. मग ती कोणती चूक आहे बघा. ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर कंपनीला गॅस या ठिकाणी संपल्यानंतर फोन लावतो, कॉल करून पुस्तकावर तुम्हाला गॅस सिलेंडरवाल्याचा जो नंबर असतो त्यावरून कॉल करून तुम्ही गॅस मागवता, म्हणजेच आपला गॅस सिलेंडर या ठिकाणी संपत आलाय असं लक्षात आल्यानंतर आपण गॅसची टाकी लगेच उचलून या ठिकाणी बघतो आणि गॅस आपण फोन करून त्या ठिकाणी मागवत असतो. मग त्यावेळी काय होतं, सर्वात महत्त्वाची चूक त्या ठिकाणी घडते. तुम्ही या ठिकाणी जर की चूक केली असेल तर तुमचा सुद्धा गॅस सिलेंडर लवकर संपतो. ती म्हणजे काय, ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर या ठिकाणी नवीन जोडत असतो तर बघा त्यावेळी काय होतं, त्यावेळी जी पाईप असते, गॅसची पाईप जी असते तर ती शेगडी असते, तर त्या शेगडीला आणि गॅसची जी टाकी आहे तर ती नवीन आणल्यानंतर जोडताना जी गॅसची तुमची पाईप आहे तर ती लीक असते. 100% या ठिकाणी लीक असते. पण तुमचं या ठिकाणी अजिबात लक्ष नसतं. दर 3 महिन्यातून एकदा ही गॅसची पाईप लीक होत असते, परंतु वर्षानुवर्षे त्याकडे कोणी सुद्धा अजिबात लक्ष देत नाही. निष्काळजीपणा तुम्हाला या ठिकाणी हाच महागाईत पडतोय, कारण त्यामुळे तुमचा गॅस त्यातून हळूहळू पाईपमधून थोडा थोडा वाया जाऊ लागतो. तुम्हाला वास जास्त येत नाही, कारण थोडा थोडा गॅस या ठिकाणी त्यामधून निघत असतो. दररोज थोडा थोडा म्हणजे 3 महिन्यातून लवकर संपत असतो. अजून 2 ते 3 कारण आहेत गॅस संपण्यामागचे, ज्यामुळे गॅस सिलेंडर लवकर संपतोय. ती कारणे पुढे सांगणार आहे. त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्ये जर संपत असेल तर वर्षभर टिकण्यासाठी नेमकं बीड जिल्ह्यातील गरीब आजोबांनी कोणता उपाय केलाय ते सुद्धा पुढे सांगणार आहे. त्यामुळे पुढचा उपाय या ठिकाणी कोणता करायचा आहे ते लगेच सांगणार आहे. तसेच तुम्हाला गॅस सिलेंडर आता लवकर संपण्यामागचं दुसरं कारण या ठिकाणी काय आता आहे पहा. या ठिकाणी गॅस सिलेंडरची जी टाकी आहे तर त्यावरती जे सील व्यवस्थित आहे का हे तुम्ही लगेच बघायचं आहे. तुम्ही गॅस सिलेंडरची टाकी, जो तुम्हाला गॅस सिलेंडरचा हिंदी बोलणारा माणूस येतो तर तो आणून तुमचा गॅस सिलेंडरची टाकी आणल्या आता या ठिकाणी लगेच आता ठेवून जात असतो. त्याला गडबड झालेली असते, लगेच जातात. परंतु काय होतं, गॅस सिलेंडर तुमचा व्यवस्थित आहे का हे तुम्ही चेकच करत नाहीत. कारण हिंदी बोलणारे जे आता लोक असतात तर त्या ठिकाणी काहीतरी घोटाळा करतात. गॅस सिलेंडरची टाकी देण्यासाठी सहसा UP, बिहार, बाहेरच्या राज्यातीलच माणसं हिंदी बोलणारे कर्मचारी आहेत. मग ते कर्मचारी असतात, गॅसची टाकी खांद्यावर घेऊन तुमच्या घरापर्यंत येतात. ते काय करतात, थोडासा तुमचा गॅस जो आहे तर तो या ठिकाणी त्यांच्या टाकीतला सील काढून आधीच या ठिकाणी काढून घेतात आणि गॅस या ठिकाणी 1-2 किलो गॅसच्या टाकीमधील आधीच काढून घेतात. कान देऊन आता ऐकायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गॅसची टाकी आणल्या त्याचं सील तुटलंय का हे पहिल्यांदा काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. कारण तुमच्या गॅसच्या टाकीमधील जे सील तोडून 1-2 किलो गॅस या ठिकाणी काढतात. गॅस कंपनीचा नियम आहे, लक्षात ठेवा सर्वांनी, की गॅसच्या टाकीत जर सील कुठेही तुटलेला असेल तर तुम्ही ती गॅसची टाकी घ्यायची नाही आहे. दुसरी टाकी कंपनीला तुम्हाला कॉल करून मागवायची आहे, कारण त्यामधला गॅस चोरी झालेला असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपत असेल तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जर गॅस कंपनीने तुम्हाला जर सील ओपन केलेलं जर या ठिकाणी दिलं असेल तर पटकन तुम्ही त्यांना फोन लावून माघारी गॅस द्यायचा आहे. कारण गॅस कंपनीचा टाकीचा गॅसचा या ठिकाणी सील तुटलेला असेल तर त्यांचा नियम आहे, बदलून 100% देतात. तुम्हाला सांगत आहे की आता 2 रुपये खर्च करून बीड जिल्ह्यातील एका गरीब आजोबांनी कोणता उपाय केलाय जेणेकरून आता 2 महिन्यातील संपणारा गॅस अगदी वर्षभर या ठिकाणी आता टिकलेला आहे. आता बघा, या ठिकाणी गॅसची टाकी लवकर संपण्यामागचं
पुढचं लास्टचं कारण समजावून सांगतो, जेणेकरून तुमचा गॅस या ठिकाणी लवकर संपणार नाही. बघा, गॅसची शिगडी असते त्यामधून आपलं काय होतं, गॅसची जी शिगडी असते त्यामधून आता लाईटर आपण गॅसच्या शिगडीला ऑन करताना करतो त्यावेळी ज्वाला बाहेर निघत असते. गॅसची शिगडी ज्यावेळी आपण लाईटरनं या ठिकाणी गॅस चालू करतो त्यावेळी जी त्या ठिकाणी ज्वाला बाहेर निघत असते तर ती या ठिकाणी बारीक भोकं जी असतात त्या ठिकाणी ती भोकं छिद्र असतात. तर ते या ठिकाणी आता मातीने कचऱ्याने इकडे तिकडे धुळीने पॅक झालेले असतात. काय करतात अनेक जण या ठिकाणी शेगडीमधील जे काही छिद्र असतात शेगडीने या ठिकाणी तुम्ही सुईने किंवा कोणत्याही एका धारदार शस्त्राने सर्व छिद्र या ठिकाणी तुम्हाला साफ करून घ्यायचे आहेत. त्याचं कारण म्हणजे काय होतं, गॅस फक्त पाईपमध्ये राहतो आणि या ठिकाणी थोडा थोडा ज्वाला त्या ठिकाणी शेगडीच्या बर्नरमध्ये निघते, परंतु गॅसची शिगडी जी असते त्यामध्ये घाण जी आहे तर ती बाहेर जर काढली तर जास्त ज्वाला येते, लवकर स्वयंपाक येतो आणि गॅस ज्यादा या ठिकाणी जात पण नाही. हे तुम्हाला नवीन या ठिकाणी उपाय करायचा आहे. रिपेअरिंगवाला तुमच्याकडून 200 ते 300 रुपये घेत असेल तर तुम्ही या ठिकाणी काय उपाय करायचा आहे ते म्हणजे गॅसच्या त्या पाईपचं जे ज्वाला बाहेर निघते तर त्यामधून तुम्ही गॅस या ठिकाणी लाईटरनं तुमच्या या ठिकाणी जे लावता त्या ज्वाला बाहेर निघते त्यामधून पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. हे जुगाड आहेत, तर तुम्ही जर केले तर नक्कीच तुमचा गॅस या ठिकाणी वाचवण्यासाठी आता तुम्हाला मत होणार आहे. अशा प्रकारे थोडकं खर्च करून तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर या ठिकाणी वाचवू शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.